अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे नागपूर विभागातील 7 व्यक्तींचा मृत्यू झाला। मृतांमध्ये नागपूर आणि वर्धा जिल्ह्यातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे। गोंदिया जिल्ह्यातील 3 तर गडचिरोली जिल्ह्यातील 2 समावेश आहे। अतिवृष्टीमुळे नागपूर विभागामध्ये 1000 पेक्षा जास्त घरांचं अंशतः आणि 100 पेक्षा जास्त घरांचं पूर्णतः नुकसान झालंय। अतिवृष्टीमध्ये नागपूर जिल्ह्यातील सर्वाधिक 13 तालुक्यांचा समावेश आहे। आणखी तपशील आपण घेणार आहोत। प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्याशी जोडले गेले त्यांच्याकडून। जितेंद्र, आताची काय परिस्थिती आहे? पावसाचा जोर कमी झालाय का? पाणी ओसरतंय का? आदित्य, ज्याप्रमाणे काल मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला होता, नागपूर विभागातील काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा सामना नागरिकांना करावा लागला होता, ज्यामध्ये नागपूर, गोंदिया, भंडारा आणि गडचिरोली या जिल्ह्यांचा खास करून समावेश होता। आणि नागपूर विभागाचा जर विचार केला तर 43 तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीची नोंद करण्यात आली। दुपारनंतर मात्र जे आहे ते पूर ओसरायला लागला होता, पाऊस बंद झालेला होता। मात्र सलग 72 तास म्हणजे रविवारी संध्याकाळपासून सुरू झालेला पाऊस बुधवारी दुपारपर्यंत अनेक ठिकाणी कायम होता आणि त्यामुळे अतिवृष्टी आलेली होती, पूर परिस्थिती होती। आणि या पूर परिस्थितीमुळे जे आहे ते 7 लोकांचा मृत्यू झालेला आहे कुठे वाहून गेल्यामुळे। त्याचबरोबर हजारावर घर जे आहेत 1100हून अधिक घरांचं अंशतः नुकसान झालेलं आहे। तर मोठ्या प्रमाणात 117हून जी घरं आहेत ती पूर्णतः जमीनदोस्त झाली आहेत। 117 गोठ्यांना देखील या पुराचा फटका बसलेला आहे। नागपूर जिल्ह्याचा विचार केला तर एकूण 194 लोकांचं रेस्क्यू ऑपरेशन करण्यात आलं। अनेक ठिकाणी पूर सदृश परिस्थिती, खास करून जो खालचा भाग आहे किंवा नदी आणि नाल्याकाठचा जो भाग आहे त्या भागांना मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं। आता जी परिस्थिती आहे तो दुपारनंतर नागपूरचा विचार केला तर पाऊस ओसरलेला आहे। सध्या ढगाळ वातावरण आहे। नागपूरला आणि वर्ध्याला ऑरेंज अलर्ट आहे पावसाचा, त्यामुळे प्रशासन देखील सतर्क आहे। आणि याच ऑरेंज अलर्टनुसार आज नेमकी काय परिस्थिती असेल पावसाची, याचे तपशील पुढे तुमच्याकडून घेऊ। सध्या धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।